स्वानंदी मॅडम झाली सगळी कामं. मिताली आणि नारायणला सांगितलं ती भांडी सगळी नीट लावून घ्या. मिताली नारायण दोघंही ते काम करत बसलेत. त्यांना सांगितलं की पुन्हा आज जशी ती भांडी काढली तशी काढायची तर नाहीतच, पण त्यांची जागा सुद्धा हलवायची नाही आजीला विचारल्याशिवाय. त्यामुळे आता होपफुली याच्यानंतर असं काही घडणार नाही. काय काय झालं स्वानंदी मॅडम? काय झालं? आत्ता बऱ्या होतात तुम्ही बाहेर. काय झालं सांगा. काही नाही, मला जरा अपराधी वाटतंय. म्हणजे राहून राहून असं वाटतंय की आपण वेळेत पोचलो नसतो तर आज सुष्मिताने ती भांडी विकून टाकली असते का. अहो आजी रडल्या आज आपल्या समोर. हे नाही झालं पाहिजे. इतक्याही संवेदना नाही उरल्यात तिच्यामध्ये. साधा एवढा विचार नाही करता आलाय त्या मुलीला. स्वानंदी मॅडम, अजय दुखावली गेली ही गोष्ट खरी आहे, पण मी खरं सांगू का, आजी मनात नाही ठेवत काही. म्हणजे आजी एकदम हॅपी गो लकी आहे. अहो दुसऱ्या दिवशी तिच्या डोक्यात सुद्धा नसेल काही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला. पण म्हणून अशा माणसांना दुखवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला राजवाडे? या सगळ्याचा मनस्ताप झालाच ना आजींना. काय बोलू मला ना कळतच नाही या मुलीच्या बाबतीत. म्हणजे घ्या, मी पुन्हा तिथेच येऊन पोहोचते. मी फक्त माफी मागू शकते तिच्या वागण्यासाठी. स्वानंदी मॅडम, आता नका ना परत तेच सॉरी पुराण सुरू करू. तुमचा काही दोष नाहीये याच्यात. का तुम्ही सॉरी म्हणताय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती भांडी नाही ना गेली, ती घरातच आहेत ना. आणि सुष्मिताच्या बाबतीत म्हणाल ना तर मला असं वाटतं की ती खरंच लहान आहे. तिला या घरामध्ये या घरची सून म्हणून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असं मला वाटतं. हो, पण मुळात का, कशासाठी? आणि तिचं अस्तित्व मुळात नाकारताय कोण इकडे सांगा बरं. आता केलं ना सगळ्यांनी हे मान्य, आणि इच्छा नसतानाही आपण ती गोष्ट मान्य केली की ती या घरची सून आहे. आता अजून काय वेगळं सिद्ध करायचंय तिला? मला ना राहून राहून का माहित नाही असं वाटतंय की नाही सुष्मिता असं वागणार हो. म्हणजे मला तिचं हे वागणंच पटत नाहीये. म्हणजे हा, म्हणजे ती थोडी मॅच्युअर वागते, उथळ वागते कधीतरी.